नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण नाबार्ड पशुपालन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर नाबार्ड पशुपालन योजना ही कशासाठी आणली गेली किंवा शासनाने कशासाठी ही योजना सुरू केली, तर दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत असते। त्यामुळे दुग्ध व्यावसायिकांना प्रोत्साहन म्हणून ही योजना आपल्या भारत सरकारने अंमलात आणलेली आहे। तर या योजनेअंतर्गत भारत सरकार नाबार्ड मार्फत आपल्याला किंवा पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना या योजनेतून, नाबार्ड पशुपालन योजनेतून 12 लाखापर्यंतचं कर्ज हे देण्यात येतं। तर ते कशासाठी देण्यात येतं, तर गाई म्हशी घेण्यासाठी, तसेच गोठ्याचं बांधकाम करण्यासाठी, त्यासोबतच काही साधनं पशु किंवा दुग्ध व्यवसायात जी साधनांची गरज असते ते साधनं विकत घेण्यासाठी हे कर्ज दिलं जातं। तर या योजनेचा फायदा आपण कसा घ्यायचा किंवा या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा, तर आपण यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो। तर या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे। जो अर्जदार आहे तो 18 वर्ष पूर्ण झालेला असला पाहिजे। त्यासोबतच त्याच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि बँकेचं पासबुक किंवा मग बँकेमध्ये त्याचं अकाउंट असलं पाहिजे। त्यासोबतच त्याच्याजवळ एक अर्ज असला पाहिजे, जो नाबार्डचा जो पशुपालन योजनेचा अर्ज त्याकडे असायला पाहिजे। अशा या 6 गोष्टी असायला पाहिजे। तर 4 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे, तर त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची किंवा गरज नसते। पण 4 लाखाच्या वरती 12 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे त्यासाठी प्रोजेक्ट पेपर किंवा मग प्रोजेक्ट पेपर म्हणजे काय, तर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, तर प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सविस्तर माहिती आपल्याला द्यावी लागते। म्हणजे आपण किती गाई घेणार, त्यांचा आहार कसा असणार, त्यांना किती खर्च येणार, त्यापासून किती उत्पन्न मिळणार आणि आपण त्यातून किती नफा कमावणार आणि आपण या कर्जाचे हप्ते कशा प्रकारे रिटर्न करणार याविषयीचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो। तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो। त्यासोबतच आपल्या जमिनीचं 7/12 किंवा मग जर आपण किरायाने जर जमीन घेणार असेल किंवा भाडेतत्वावर जर घेणार असेल, तर त्याचं रजिस्टर केलेलं भाडे करार त्यासोबत जोडावा लागतो। आणि त्यासोबतच जर आपली स्वतःची जमीन असेल तर त्याचं मॉर्गेज करावं लागतं। 12 लाखापर्यंत जर कर्ज घ्यायचं असेल तर 4 लाखापर्यंतच्या कर्जासाठी कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नसते। हा अर्ज आपण www.nabard.org या वेबसाईटवर आपण करू शकतो ऑनलाईन पद्धतीने। तसंच ऑफलाईन करायचं झाला तर आपलं जे सुविधा केंद्र असतं किंवा अटल सुविधा केंद्र यामध्ये जाऊन सुद्धा आपण अर्ज करू शकतो। किंवा आपल्या गावामध्ये एखादं केंद्र असतं, सेवा सुविधा केंद्र, तर यामध्ये जाऊन सुद्धा आपण हा अर्ज करू शकतो। पण मी तर म्हणेल की हा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने जर केला तर खूप चांगला आहे। तर तुम्ही www.nabard.org या वेबसाईटवर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करू शकता आणि सविस्तर माहिती याच वेबसाईटवर तुम्ही मिळवू शकता। तर तुम्हाला जर याविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती सुद्धा घेऊ शकता। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।